तू व्हिडिओ टाक पळत आहे म्हणा साहेब. साहेब हे साहेब काम सोडून चाललेले आहे बिना याच्यानुसार काम करता एस्टिमेट नुसार गावाचा विकास सुचला पाहिजे याचा विषय नाही पण काम चांगलं झालं पाहिजे. मी काय म्हटलं जर कामात काही असं तर व्हिडिओ काढशील तर काय तू पब्लिसिटीसाठी व्हिडिओ काढशील व्हिडिओ व्हायरल करतात. जर कामात काही खोट असेल काम होत आहे ते त्यासाठी आहे व्हिडिओ बाकी कोणते सिंपल प्रश्न आहे. प्रश्नामध्ये ते एस्टिमेट तुम्ही म्हणताय ते एस्टिमेट आमच्यापाशी आहे ठीक आहे. आणि आम्हाला फक्त असं वाटत आहे की बा त्या एस्टिमेटनुसार जे मेन्शन केलेलं आहे ते काम होत नाही आहे. त्याचं जर तुम्ही ते क्लॅरिफिकेशन दिलं तर आम्ही चाललो जातो. लिखित वर्दी देऊन द्या. ठीक आहे ना आता क्लीन अर्ज देऊन द्या. हा ना त्या रोडवरच्या मागे करून घेतो मी. आमचा रोड खुला करून द्या. ठीक आहे सर. आम्हाला विकास करण्या गावाचा विकास रुकला पाहिजे याचा विषय नाही पण काम चांगलं झालं पाहिजे. तुम्हाला उद्या पत्रही देतो तुम्ही टेन्शन नका. तुम्ही कसं कसं मेन्शन करा कसं केलं म्हणून आता साईन वाटत का तुम्ही गाव ठीक आहे ठीक बरोबर आहे तर सांगा बिलकुल आपल्या ठिकाणी बरोबर आहे. मी आमच्या ठिकाणी काय बनल्यानंतर पण रेकॉर्डिंग कशासाठी आणि काम बरोबर होता पारदर्शकता राहण्यासाठी की बाकी हे काही काम जे आहे विषय त्याच्यामध्ये काय पॉईंट्स आहेत मी रेकॉर्डिंग वर नाही बोलत मी. तुम्ही एक काम करा तुम्हाला प्रोसिजर नुसार पाहिजे असेल ना तुम्ही माहितीचा अधिकार द्या. मी तुम्हाला ऑफिस मध्ये उत्तर देतो सरळ सरळ. अच्छा मी काय म्हणतो रेकॉर्डिंग तेव्हा काम बंद राहील का? काम बंद राहील. ठीक आहे आपण आयटी करू तुम्ही सगळ्यांना काम बंद राहील ना? ठीक आहे पण तुम्ही तुमचं ऐकून नाही राहिला का मग तो खडकेदार तुमचं तुमचं ऐकत नाही ऐकून का? तुम्ही क्रिएट केलेला एस्टिमेटच्या नुसार हे अर्धा फुटाचा हार्ड मुरुम तिथं असला पाहिजे. हार्ड मुरुम का बरं नाही तिथे का बरं नाही? तुम्ही एस्टिमेट नुसार मला सांगा. एस्टिमेट मध्ये तुमचा हार्ड मुरुम आहे का? हार्ड म्हणून टाकला का चला समोर चला ना. समोर चला ना. टाकलं पायऱ्या नाही टाकले तिथून दाखवा. आणि अर्धा फूट आम्हाला मोजून पाहिजे तिथं तुम्ही एस्टिमेट ठीक आहे. एस्टिमेट मध्ये जर ते नाही आहे तर जे आहे ते दाखवा. हाच आमचा प्रश्न आहे. काय तिथेच मुरुम दाखव म्हणा कुठं टाकल्या पाहिजे काम व्हायचे काम सुरू केलं सर तुम्ही बघा ना मी काय म्हटलं साहेब तुम्ही काम सुरू केलं कसं केलं हे दाखव पहिले काम थांबव थांबव काम थांबव थांबव काम थांबव. चला या आता बंद नाही करायचं कामाची परमिशन परमिशन बंद कर खाली बंद बंद करा दादा. एक मिनिट मला बघू द्या पहिले. आणि जेव्हाचे पाणी आला नाही तुम्ही म्हणू शकता का पाण्यानं वाहून गेलं त्या दिवशी मी जेव्हा आलो होतो त्या दिवशी काम कुठपर्यंत झालं होतं मला पहिले ते पाहू द्या. दाखवलं ना. काळा मुरुम दाखव ना. काळा मुरुम. काळा मुरुम आहे. नाही तो गार आहे हा तो गार आहे ना. गार काढला कुठं भेटते मुरुम तर दाखव. तुम्ही कोणती गोष्ट केली पाणी वाहून गेली तुम्ही मला इथं नाली नाही पुन्हा अरे होणार दादा त्या दिवशी जेव्हा मी आलो होतो त्या दिवशी कुठपर्यंत काम झालं होतं त्या दिवशी काम या घरापर्यंत झालं. ते घर कुठं आहे? पण साहेब मला सांगा. ठीक आहे आज एक मिनिट आता इथे मी जेमतेम आलो इथे ठेकेदार आहे का? एक मिनिट ठेकेदार नाही, ठेकेदार हे काम तुम्हाला चालू आहे. फोटो याच्या खाली पाठवले का? मुरुम आहे का? पाहिली आत्ताच टाकली. काम बरोबर आहे का? बस एवढं सांगा. व्हिडिओ चालू आहे. एवढं काम बरोबर बरोबर आहे आहे की का? हो किंवा नाही सांगा. तुम्हाला तुम्हाला अपडेट करण्याचं काम आहे की नाही? तुमचं अपडेट करण्याचं आणि काम तुम्हाला आहे. अपडेट केलं असणार तर जीपीएस वाला फोटो दाखवा. फोटो दाखवा जीपीएस वाल्या तुमचं काम आहे. आणि तुमच्या डेट, अंडरमध्ये टाईम सांगायला पाहिजे ना. आणि का लोकेशन. बरं उन्हा राहिलाय? ठीक आहे, त्याला वस्तुस्थिती पहा. वस्तुस्थिती पहा. आणि ह्या वाहत्या पाण्यामध्ये ते तुमच्या हाड मुरुम पण किती दिवस टिकणार आहे? बोला ना तुम्ही समोर बोला ना. भाऊ बोला. मी त्या दिवशी जेव्हा आलो त्या दिवशी या घरापर्यंत काम झालेलं दिसलं. पण हे कोण आम्ही केलं हे काम आम्ही केलं मला का? नाही माहिती ना. मग तुम्ही इंजिनियर मला सांगा तुम्ही इंजिनियर आहे का मी इंजिनियर आहे? मला बोलू द्या ना तुम्ही बोला. बोला, बोला, अरे हे काम इथपर्यंत आलं यावेळेस मला माहितच नाही ना इथपर्यंत आलं म्हणून. मला तेवढंच माहित आहे. हे कोण सांगा हे कोण सांगा तुम्हाला सांगायला पाहिजे. हे तुम्हाला सांगायचं काम कोणाचं आहे? कोणाचं आहे? गावकऱ्याचं आहे का ठेकेदार? ठेकेदाराचं आहे. ग्रामपंचायतच्या आहे. ग्रामपंचायत आम्ही ना ग्रामपंचायत काम
कोण करते? तर व्हिजिट देतो ना मी. तुम्ही ना फोन कधी केला? रविवारच्या दिवशी. म्हणजे आम्ही फोन केला तेव्हा तुम्ही म्हणजे कालचा दिवस. काल मला ऑफिसमध्ये बोलवलं होतं. आजही बोलवलाय. आजही बोलवलाय. पूर्ण डबल विंडी का आता दाखवतो ना. आजही बोलवलं. असा काही विषय नाही. साईड लिहून गाडी येते आम्हाला. मी जीपीएसचा फोटो दाखवा. हे बघा आजही बोलवलं. तुम्हाला जे काम आहे ते ठेकेदाराचं आहे आणि ठेकेदारानं तुम्हाला जर अपडेट केलं असेल आणि तुम्ही तरी पण जरी अप्रूव्ह केलं असेल त्याच्या दोन्ही पण गोष्टी दाखवा. त्याने ठेकेदारांना पाठवलेला जीपीएसचं जे लोकेशन आहे आलो त्या plus दिवशी त्याच्या त्या time stamp घरापर्यंत आम्हाला काम पाहिजे. झालं होतं. तुम्हाला मग हे अपडेट काम करायचं आम्ही काम सांगितलं कोणाचं त्याला आहे करायसाठी. त्याच्यासोबत तुम्ही बोला. आणि जर तुम्हाला पण वाटते की बा हे काम बरोबर एस्टिमेट नुसार नाही झालंय तर त्याच्यानुसार ऍक्शन घ्या आणि त्याच्यानुसार एस्टिमेट नुसारच काम झालं पाहिजे. जर होत नसेल तर आम्ही काम होऊ देणार नाही. ठीक आहे ना. हे बघून घेऊ, काही विषय नाही. ठीक आहे चालेल. आमची पण गावकऱ्याची हेच इच्छा आहे की आम्हाला काम डबल काम डबल proper व्हायला पाहिजे, मग काम फक्त प्रॉपर झालं पाहिजे बस. ते सरपंच साहेब तिकडे आहे ना, सरपंच साहेब येतच नाही ते. ग्रामपंचायतीनं का नाही सांगितलं म्हणताना विचारा ग्रामपंचायतीला तुम्ही. आम्ही गावकऱ्याला का प्रश्न विचारून राहिले तुम्ही विचारा. आम्ही का तुमच्या मागे मागे फिरू का? मी काय म्हणतो बघा, तुम्ही तुम्ही माझ्या परस्पर मागे बोला. मागे एक मिनिट थांबा. तुम्हाला जे मुद्दा मांडा तुम्ही मांडला. हा. आता माझ्या मागे मागे फिरण्याचं कारण तर काय आमच्या आहे समोर तुमचं? सगळ्या बरं, ठीक आहे. गावकऱ्यांसमोर एक बोला ना. मिनिट, सॉरी. तुम्ही तुमच्या गुपचूप मध्ये काम करा पण आम्हाला फक्त एस्टिमेट नुसार काम काम पाहिजे. पाहिजे, बस. बाकी तुम्ही गुपचूप करा कोणत्या कसं आहे का? कमऱ्यामध्ये जाऊन करा आम्हाला काही लेन देणं नाही. माझं म्हणणं कसं आहे त्यांना वाटतं का हे नाही टाकलं यानं प्रॉपर तिथं उभं राहून करून घ्या. माझं म्हणणं असं आहे, यांच्याकडे कोणती कॉपी एस्टिमेटची पहिले ते दाखवा मला एकदा. तुमच्याकडे कोणती दाखवा मला पहिले तर. बरं, आम्हाला ग्रामसेवक दिली आहे. आमची पण कॉपी दाखवतो आणि तुमच्या एस्टिमेट नुसार ते काम होऊन राहिलं का ते पण पाहून घ्या. ठीक आहे. कॉपी कोणती आहे ते पाहू द्या. कारण त्या दिवशी माझा ज्या गोष्टीवर आपला विषय झाला होता ते होता का त्याच्या खाली ठीक आहे. कॉन्क्रीट. तुम्ही त्याच्यावर येता ना? एक मिनिट थांबा. तर मला बघू द्या पहिले कोणती. दोन्ही पण पॉईंट क्लिअर करू. चला ठीक आहे. बरोबर आहे. सेम कॉपी आहे. आता याच्यामध्ये काय इश्यू होता सांगा आता. हा, याच्यामध्ये पहिली गोष्ट तर आमचा कॉमन सेन्स असा म्हणते की जिथं पाण्याचा प्रवाह आहे त्या ठिकाणी खाली काहीतरी असं म्हणजे स्टेबल असं काहीतरी पाहिजे. जिथं दलदलीवाला विषय राहते दादा तिथं आपण करतो ते. हा, इथं दलदल नाहीये का? दलदलवाली नाली आहे. प्रत्येक नालीच्या साईडला नाही करू तिथे शकत. दलदल खाली नाही, दलदल पाय नाहीये बसत का? नाहीये का? बरं, ठीक आहे. आरामात ऍडजस्ट होऊन जाईल. ठीक आहे, आरामात. जर शेतीच्या आणि काढी जागे असते, थांबा, ऐकून घ्या, थांबा. काड्या एक मातीच्या मिनिट, एक बाजूची दोन जागा शब्द बोलू का मी? असते, तर मग ते सरकते वाटतं. जर याच्यानंतर ते दबलं खाली तर याची जिम्मेदारी कोण घेणार? तुम्ही घेणार का? नाही दबत. असं कसं नाही दबलं? ठीक आहे ना, दबलं ठीक आहे. समोर जाऊन. Estimate मध्ये लिहून तुमचा पाहिजे point आहे ना, तसं. तुमचा तसं आम्हाला लिहून द्या आम्हाला. नाही नाही, नाही नाही, तसं नाही, आम्हाला नाही, लिहून द्या ना एक तुम्ही. मिनिट. आपला विषय काय आहे मी त्याचा पूर्णपणे इथं मांडतो. बोला. तुमचा विषय हा आहे तिथं सॉरी अर्धा फुटाचं हार्ड हे आहे मुरुम आहे मेटल सॉइल आहे ना. मग तिथे आहे का? तिथे दिसला का तुम्हाला? अर्ध्या फुटाच्या तुमचीच त्या गोष्ट पोर्शनमध्ये बरोबर. बघा, मी त्या दिवशी आलो इथपर्यंत काम झालं होतं. इथपर्यंत ह्या काम पोर्शन साठी झालं. फक्त इतक्या त्याच्या पोर्शन समोरचं साठी काम कधी झालं मला या माहित पोर्शन नाही. साठी त्या अर्धा दिवशी ज्या वेळेस मुरुम मला आहे का? फोन आला ना त्यावेळेस मला म्हणे का पहिला मी उतरवत म्हटलं, होता ते काम सर, झालं. फक्त या पोर्शन पुरताच तो हार्ड मुरुम अर्धा फुटाचा आहे वापरायचा का? आहे. ही सगळी पूर्ण गोष्ट स्टेज सगळीकडे. आहे ना तिथं आहे तिथं का? का बरं नाहीये? त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घ्या. आणि आम्हाला न विचारता काम चालू केलेलं आहे. आणि आम्ही प्रॉपर अर्ज दिलेला आहे काम थांबवण्यासाठी आणि तरी सुद्धा त्या अर्जाचं काही उत्तर न देता त्याचं काही काम सुरू झालेलं आहे. देता ते काम सुरू झालेलं आहे आणि तुमच्या अंडर मध्ये असताना हे झालेलं आहे आणि तुम्हाला अपडेटच नाही म्हणताय तुम्ही. हे सगळं रेकॉर्डिंग झालेलं आहे. ठीक आहे. हे जर तुम्ही जर क्लिअर नाही केलं तर हे जे आहे पुढे व्हिडिओ आणि त्याच्यानंतर एसडीओ तिथंपर्यंत हा व्हिडिओ जाणार आणि सगळी जनता बघणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आता तरी हे काम जे आहे ते एस्टिमेट नुसार तुम्ही दिलेल्या एस्टिमेट नुसार तुम्ही ते करा. आमच्या गावचा दलदल नाही म्हणतात त्याला. गार आहे ना. गावकऱ्याकडे दाखव दलदल. तेवढं उपस्थित अरे, आहे ना तेवढा विषय सगळ्याला करता येते विचारा ना. इथं पण दलदल जेव्हा नाही काम का? झाल्यानंतर कसं उपसता येईल? दलदल नाही म्हणत. एकदम काळ्या मातीच्या बाजूचा विषय आला आमची असता तर गोष्ट अपेक्षा होती. एवढीच आहे एस्टिमेट नुसार नुसार काम ठीक आहे. पाहिजे. आता जे बाकी सुरू काही झालंय ना आम्हाला त्याच्यात थांबवायचं नाही पण एस्टिमेटेड नुसार काम पुढं करा. ओके. आणि जे झालं नाहीये हे जे पण उकडून टाका तिथं अर्धा फुटाचा हार्ड जे मुरुम आहे ते असलाच पाहिजे. आणि आणि hard त्याच्यानंतर हे जे तुम्ही त्याच्यानंतर पायल्याच्या वरती माती टाकून राहिले आहे हे म्हणजे तुम्ही इंजिनियर असून तुम्ही म्हणजे कसं का करू शकता की पायल्याच्या वरती माती आणि टाकताय विटाचा मातीच्या भुरका. वर तर तुम्ही कॉन्क्रीट टाकायची वेळ करत आहे. ते उद्या चालून माती दबली तर ते कॉन्क्रीट ते हवेत तरंगणार आहे का? तुम्ही इंजिनियर साहेब तुम्हाला ते माहिती पाहिजे ना. आम्हाला फक्त आमच्या एस्टिमेट नुसार काम पाहिजे, पाहिजे. बाकी बाकी काही तुम्ही कोणासोबत बोलायचं ते बोलून घ्या. बेटा, पण estimate काय विषय नुसार काम झालं नाही पाहिजे. आहे ते इस्टिमेट नुसार ते आहे. आहे. त्याने समजून सांगितलं विषय संपला. तुम्ही व्हिडिओ कडून पत्र गेलं. ठीक आहे. ठीक आहे. काम चालू राहील ना.
एस्टिमेट अनुसार काम आहे म्हणते. सर साहेब बोला ना तुम्ही एस्टिमेट तुम्ही एकदा सांगून द्या. एकदा सांगा आम्हाला एस्टिमेट कसा आहे काय हो साहेब तुम्ही पडू नका नाही तुमची जिम्मेदारी आहे तुम्ही पडू नका एस्टिमेट नुसार काम करा तुम्ही एकदा व्हिडिओ मध्ये म्हणून द्या. एकदा याच्यामध्ये सांगा तुम्ही रेकॉर्डिंग बाय रेकॉर्डिंग सांगा चला ग्रामसभेमध्ये चला कॅबिन मध्ये या चला कॅबिन मध्ये या तुम्ही म्हणता आम्हाला काम चुकीचं आहे त्यांना म्हणता तुम्ही काम बरोबर बरोबर आहे. तुमचं का बोलणं तुम्ही असे कसे बोलू शकता आणि तुम्ही बोला ना बाय कॅमेरा समोर तू इथं म्हण का बा हे चाललंय. तुम्ही जाऊ नका साहेब तुम्ही पडू नका तू व्हिडिओ टाक पळत राहा ना साहेब साहेब हे साहेब काम सोडून चाललेले आहे बिना याच्यानुसार काम करता एस्टिमेट नुसार कुठे गेले तुम्ही काम सोडून तुम्ही एकदा व्हिडिओ मध्ये म्हणून द्या का एस्टिमेट अनुसार काम होत आहे. एक मिनिट काम काम करता की नाही करता बस एवढं सांगा. तुम्हाला दाखवलाय ना त्याच्याकडे ना मुरुम आहे ना गोटा आहे. तुम्हाला बी दाखवलाय. जास्त बोलायचं नाही. काम केलं कसंही पेटीत टाकलं काय खेळ होय का या? भविष्य खराब गावाचं यायचं काय जाणार आहे अरे भविष्याचा विचार करून पाऊल टाका ना त्यासाठी रुकलं काम हातावरी 2 तुमच्यासाठी रुकलं ना? मिनिटं बाहेर सोडा विषय बाहेर आहे तुम्ही 2 मिनिटासाठी याच्यावर उत्तर कामामध्ये द्या ना काय बोला ना दिवशी तुम्ही आलो होतो, तुमच्यासाठी सगळं काम थांबवलेलं आहे. तुम्ही एकदा व्हिडिओ मध्ये म्हणून द्या का बा एस्टिमेट अनुसार काम होत आहे. काम होत आहे बस झालं तर काम आम्ही रेकॉर्डिंग चालू झाली आहे. जे करू. तुम्ही म्हणलाय काम गलत आहे याच्यामध्ये मुरुम नाही आणि काही गाव नाही. लोक रेकॉर्डिंग चुकीचे आहे झाली बसा कोण द्या बस फक्त एवढं आम्हाला चुकीचं ठरवा तुम्ही तुम्ही आता हो किंवा नाही काम बरोबर आहे का नाही आहे बरोबर फक्त एवढं बोला आणि चालले जा. आम्ही काही तुम्हाला बाहेर अडवत नाही. मजमा आहे तू बाहेर तुम्ही एक बोलत मिनिटं काऊन नाही बोला ना चौकात- उत्तर द्या ना आमच्या प्रश्नाचं येतो ते इंजिनियर अरे काम बंद करत नाहीये काम बरोबर आहे आमचे इंजिनियर साहेब आता हे बाहेर आहे म्हणते. तू बाहेर आहे 2 मिनिटासाठी जाऊ नाही द्यायचं बिलकुल ठेकेदार नाही आला ठेकेदार ए सोड चुकीचं नको सरपंच आहे सरपंच काम बरोबर आहे म्हणत आहे सरपंच दूर करते आपल्यापासून शब्दाच्या बाहेर निघता का तुम्ही? पहिले काम गलत आहे म्हणे त्याच्यासोबत तुम्ही माहिती आहे हेल्मेट करून बोला कारण की पुढे लोक समजलं पाहिजे की तुम्ही इंजिनियर हा म्हणून इंजिनियरच्या याच्यानुसार बोला हा तुम्ही हॅलो हॅलो हा नमस्कार सर सर ते वाघोलीला आलो होतो इथे नालीच्या कामासाठी नाही का ते तक्राराचा विषय होता विषय घेतल्याशिवाय तर इथे सर गाडी अडवून दिल्या लोकांनी जाऊन नाही देत आहे ऑफिसकडे हे प्रश्न सांगा ना तुम्ही की काम एस्टिमेट नुसार होत आहे की नाही होत आहे जाऊन हे सांगा ना राहिलो खिचून राहिले वारंवार अरे मग का बरोबर माहित रोखलं नाही, इथं? का बरं रोखलं हे विचार सांगा ना अडचण म्हणजे असा आहे साहेब विषय यांनी इथं कॅमेरा ओपन केलाय हा आणि एस्टिमेट नुसार आणि काम हे होत इथं मला नाही आहे यांच्या मतानं जे काम आहे यांचं जे म्हणणं आहे ते हो लावायला लावून राहिले इथे. असं बोले हो कसं तुम्ही दाखवा ना काम एस्टिमेट नुसार भ्रष्टाचारी माणूस आहे तू. इथे 20-25 लोकं आहेत, साहेब. गाडी अडवली आहे साहेब. विचारा केल्याने थोडं जमतं आयुष्याचा प्रश्न आहे तो कर सुरू करा एका दिवसाचा खेळ मांडला स्पीकरवर टाकशील. स्पीकरवर टाक टाका द्यायचं शब्द. हॅलो हा बोला एक मिनिट थांबा. अडचण अशी आहे कोण आहे? का आमचे हॅलो कोण तुम्ही कोण आहे म्हणा बीडीओ आहे कोण आहे कोण बोलत आहे तुम्ही बीडीओ साहेब हा सर काम असं आहे का जे एस्टिमेट नुसार जे काम आलंय नालीचं ते एस्टिमेट नुसार होत नाहीये आमच्या समोर म्हणते की काम आम्हाला आहे आणि सरपंचा समोर म्हणते की काम बरोबर आहे नाली खाली ना गोटा टाकलाय ना मुरुम टाकलाय डायरेक्ट पहिल्या टाकून चालू आहे. मग अशी काम चुकीचं आहे म्हणून मला एक तुम्ही सांगा. म्हटलं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये चेक करा. हो तर आता स्पॉट गाडी अडवायची गरज काम नाही चालू सर ठेवायचे का बंद ठेवायचे बस हे विचार. चालू ठेवायचं का बंद ते करायचं? म्हणत आहे की काम चालू ठेवायचं आहे आम्ही काम बरोबर आहे. आम्ही लेखी दिला आहे काम बंद ठेवण्यासाठी हा, तू बोल. आम्ही लेखीमध्ये दिला आहे की काम बंद करायचे माझी गोष्ट आहे का त्याची गाडी अडवू नका हा हा तुम्हाला जर समजा काम थांबवायचं असेल तर पत्र द्या ग्रामपंचायत दिलाय. ग्रामपंचायतला पत्र गाडी अडवू नका तुम्हाला काय तक्रार करायची आहे हा त्यांनी चुकीचं काम केलंय मला द्या मी तपासणी करतो ठीक आहे. माझं एक काम रोखण्याच्या पद्धती. माझे 1 मिनिट आहे का आम्ही ग्रामपंचायतला अर्ज दिला आहे काम थांबवण्यासाठी ग्रामपंचायतला अर्ज दिलाय म्हटलं आम्ही काम थांबवण्यासाठी नाही नाही, कशासाठी सांगा ना काम कशाला थांबवायचं काय अडचण आहे तुम्हाला हा अडचण अशी आहे का जे एस्टिमेट मध्ये लिहिले गेलं आहे कामाचं ते काम एस्टिमेट नुसार होत नाहीये नाही एस्टिमेट तुम्हाला समजते की त्या यांना समजते इंजिनियरला नाही तर त्यांनी हा, बाजू द्यायची ना. त्यांनीच सांगितलं ना समजून आम्हाला काय इंजिनियर साहेबांनी समजून सांगितलं आहे एस्टिमेट कसं काय आहे म्हणून
मग कधी समजावून सांगितलं तुम्ही त्याचं? काम थांबवण्याचा काय अर्थ आहे तिथं? हा तर काम त्यानुसार होत नाही ना पण मी तुम्हाला एस्टिमेट कधी समजावून सांगितलं होतं? इंजिनियर तिथं उभं राहून काम करून घेऊन आलाय ना. कधी कधी आता हे पहिली दुसरी ट्रिप आहे इंजिनियर साहेबाची आणि काम बरोबर आहे ना का? रोज थोडी कामाचं तिथं हो थांबायचं. तुमचं सर्व बरोबर आहे पण कसं आहे जे एस्टिमेट नुसार दिलं आहे काम त्यानुसार होत नाही आहे साहेब. एक बघा, तुम्हाला एस्टिमेट समजते का? हो समजते ना. ग्रामपंचायत सदस्य हो म्हणा आम्हाला एस्टिमेट समजते. आम्ही सुशिक्षित नागरिक ऐका आम्ही सुशिक्षित नागरिक आहोत. आम्हाला एस्टिमेट समजते आणि आम्हाला जे समजलं त्याच्यानुसार जे आहे आम्हाला असं समजलं का एस्टिमेट मध्ये जे दिलेलं आहे जसं बेसिक गोष्ट पायलीच्या खाली जे आहे अर्धा फुटाचा एक हार्ड मुरुम असला पाहिजे. तो हार्ड मुरुम तिथं नाही आहे आणि त्या नालीच्या दलदलीमध्ये ते तुम्ही पायली टाकत आहे. याच्यापेक्षा बेसिक गोष्ट तिथं मिस होऊन राहिली तर अजून का तुम्हाला सांगा. आणि तुम्हाला जर वाटत असेल की बा नाही तरी तुमचं इंजिनियर खरं बोलत आहे तुम्ही एकदा व्हिजिट करा. तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पहा आणि त्याच्यानुसार तुम्ही जे ऍक्शन घ्याल ते आम्हाला मान्य आहे. ठीक आहे. तुम्हाला जर वाटत असेल का तरी सुद्धा एस्टिमेट मध्ये लिहिलेलं आहे त्याच्यानुसार काम होऊन राहिलेलं आहे तर त्याच्यानंतर तुम्ही काम चालू करा. आम्हाला वाटते सगळ्या गावकऱ्याला एका व्यक्तीला वाटत नाहीये. तुम्हाला जर वाटत असेल की बा नाही तरी सुद्धा काम होऊन राहिलेलं आहे. ऐकून घ्या, ते काम थांबवून टाका तुम्ही, आम्हाला काही अडचण नाही आहे. ठीक आहे. पण त्या इंजिनियरची गाडी अडू नका तुम्ही. नाही त्याची गाडी आम्हाला काय करायचं त्याच्या गाडीला फक्त त्या कामामध्ये नाही त्या कामामध्ये काही दुसरं काम ऍड ऑन झालं नाही पाहिजे एवढं काळजी घ्या. बाकी तुमच्या इंजिनियरची गाडी इथून म्हणजे वराड्याहून तिकडे गोंडेगाव वराडा तिकडे वाघोली कुठं पण जाऊ द्या त्या कामासाठी तिथं थांबली नाही पाहिजे. फक्त एवढं मला म्हणायचं आहे. आम्ही काही गाडी त्याची अडू आमचा रस्ता आहे का तो आमच्या म्हणजे आमच्या का पर्सनल रस्ता आहे का. आमचा संबंध फक्त कामासाठी आहे आणि ते काम जर होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही. ऐकून घ्या, तुमच्या गावातलं काम झालं नाही झालं तर आम्हाला काय फरक पडते. गाव तर तुमचं आहे. फरक तर तुम्हालाच पडला पाहिजे ना. तुम्हीच तर अधिकारी आहे ना. ऐका मग त्यासाठी तोडून आलो. हा. तुम्हाला जर काम तुमचं काम म्हणणं आहे की काम एस्टिमेट प्रमाणे होऊन नाही राहिलं. ठीक आहे. तर तुम्ही ते अडथळा कशाला निर्माण करून राहिले? एस्टिमेट नुसार नाही होऊन राहिलं तर अडथळा निर्माण करता एस्टिमेट नुसार नाही होतं तर ते काम कम्प्लीट होऊन जाईल ना. मला जर समजा त्यांनी चुकीचं काम केलं तर ते जे काम करणारे अडचणी देतील ना. हा तर काम करणारे अडचणी देशील. काम झाल्यानंतर आम्ही का त्याच्या मागं फिरत राहणार आहे का. आम्ही कुठं पाहणार आहे त्यांना. नाही जे जबाबदार चुकीच्या पद्धतीने कामं करतील तर ते येतील ना अडचणी. नाही चुकीच्या पद्धतीने आम्ही काम होऊच कशाला देऊ. आम्ही आमच्या गावातले सजग नागरिक आहोत. आम्हाला जर काम चुकीचे होताना दिसत असणार तर आम्ही काम ते पूर्ण होऊ देणार नाही. आणि काम झालेलं पूर्ण जे ज्याच्यात घोटाळा झालेला आहे त्याचे पण जर कामाचे जर उदाहरण तुम्हाला जर पाहिजे असणार तर गावात या आणि जे कामं ज्याच्यात घोटाळे झालेले आहे ते किती पकडले तुम्ही आम्हाला सांगा. आणि ते कामं घोटाळे झाले तर त्याचा कसा म्हणजे ते कच्चे कामं कसे होते ते पण त्याचे उदाहरण आम्हाला देतो. आणि त्याच्यावर तुम्ही जर तसं जर म्हणत असाल की बा जे चुकीचं काम करण्यावर कारवाई होते तर ते किती लोकांवर कारवाई झाली आहे ते आम्हाला सांगून द्या पहिले. ठीक आहे. या रे ठीक आहे. तर तुम्ही काम थांबवायला सांगून देते साहेबांचं काम थांबवून घ्या. तुम्हाला वाटत असेल ना काम थांबवायचं थांबून टाका काम. काय अडचण नाही. ठीक आहे. थांबवलं.